महाराष्ट्रातलं पहिलं मराठा भवन आहे ते पंढरपूरमध्ये होतं आहे. त्या मराठा भवनसाठी पूर्वी 5 कोटी निधी दिला होता. तो निधी अजून भव्य दिव्य व्हावं यासाठी तुम्ही अजून 10 कोटी निधी वाढवून आणला आहे. या संदर्भात काय सांगाल? खरं तर प्रथमतः युती सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघाचं मी पंढरपूर तालुका नाही तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाच्या वतीने त्यांचे पहिल्यांदा त्या ठिकाणी आभार मानतो की महाराष्ट्रातील पहिलं मराठा भवन हे त्या ठिकाणी पंढरपुरात होतं. हे आपल्या सर्व पंढरपूरमधील लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जवळपास आपल्याला त्या ठिकाणी 1 एकर जागा हे गजानन महाराजांच्या पिछाडीला लागून असलेली खादी ग्रामोद्योगची त्याची किंमत आपल्याला आज करता येत नाही. एवढी ती जागा मराठा भवनसाठी दिली. त्याचं आरक्षण त्याच्यावरचं आपल्याला काढलं ते देखील त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी युती सरकारनं त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी कार्तिकी वारीला येत असताना एक त्या ठिकाणी समाजामध्ये 2 प्रवाह तयार झालेले होते की वारीला एक प्रवाह मतप्रवाह असा होता की येऊ द्यायचा आणि एक प्रवाह होता की येऊ नाही द्यायचा. परंतु संविधानात्मक त्या ठिकाणी घटनात्मक पद असल्यामुळं त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या माता रुक्मिणीच्या पूजेसाठी आले पाहिजे का, तर 100% आले पाहिजे. आणि ते येण्यानं आज विठ्ठलाच्या कृपेनं आज त्या ठिकाणी इथं येत आहेत त्या पूजेच्या निमित्तानं. आवर्जून येण्यापेक्षा या निमित्तानं यावंच लागतं. तर आलं तर एखादा राज्यकर्ता जर का त्या ठिकाणी आला तर आपल्याला स्थानिकच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी काहीतरी मागणी मांडली तर आपली मागणी सहजासहजी विठ्ठलाच्या आशीर्वादामुळं त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. तर हे आपल्याला त्या ठिकाणी विठ्ठलाचा एक आशीर्वादच आहे की आपण पंढरपूरच्या पांडुरंगात राहतो आहे आणि त्याच्यामुळं राज्यकर्ते या ठिकाणी येतात आणि आपल्या भागाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणूक होते. म्हणून हे आले पाहिजेत असा एक प्रवाह होता. त्याच्यामध्ये त्याचं नेतृत्व नागेश काका भोसले, दीपकजी वाडदेकर जी असतील आणि सर्वच आमच्यासारखे सर्व मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते असतील यांनी केलेलं होतं. आणि मग त्यावेळेस एक प्रवाह झाला की बाबा ठीक आहे आले पाहिजेत पण आल्यानंतर काहीतरी आपण मागितलं पाहिजे समाजाचं. म्हणून मग ह्या सर्व मराठा समाज बांधवांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा समाजासाठी एक मराठा भवन असावं म्हणून याची मागणी केली. संयुक्तिक मराठा समाजाने नागेश काका भोसले आणि दीपकजी वाडदेकरांनी आमच्या सर्वांच्या माध्यमातून एक समाजानं मागणी केली आणि त्याला तात्काळ होकार दिला. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये मग त्याला निधी उपलब्ध करणं असेल, त्या जागेवरचं आरक्षण उठवणं असेल, मग त्याच्यासाठीचा पाठपुरावा असेल, मग हे सर्व आम्ही टीम मिळून त्या ठिकाणी टीमवर्क मिळून केलं. त्याच्यामध्ये मग नगरपालिका सीओचा सहभाग असेल, नागेश काका भोसले असतील, दीपकजी वाडदेकर असतील, संतोषजी कवडे असतील, सागर जगताप असतील, गंथडे असतील, त्या ठिकाणी मुटकुळे असतील, सागर चव्हाण असतील, अनेक असंख्य शंकर सुरवशे असतील, विविध पक्षातील विविध सामाजिक चळवळीतील मराठा समाजाचे सर्व त्या ठिकाणी आम्ही लोक एकत्र आलो आणि त्याच्यासाठी धावपळ पाठपुरावा केला. आणि याच्यामध्ये आम्हाला कलेक्टर महोदयांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. कधी स्थानिकच्या अधिकाऱ्याकडे प्रशासनाकडे नागेश काका दीपकदादा यांनी पाठपुरावा केला तरी मंत्रालयामधील पाठपुरावा मी केला आणि अशा संयुक्तिक सांघिक कामगिरीवरती आम्हाला त्या ठिकाणी यश आलं. आणि मग सुदैवानं मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या आशीर्वादानं मला DPDCवर जाण्याचा योग आला आणि DPDCमध्ये त्या ठिकाणी मी असेल आणि आणखीन काही आमचे DPDCतील सहकारी असतील ती मागणी आम्ही केली आणि DPDCमधील 5 कोटी 5 लाख रुपये निधी. आणि मग त्याच्यासाठी आषाढी वारीला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पंढरपूरला येतच आहेत पूजेच्या निमित्तानं विठ्ठल. तर आपण मराठा भवनचं भूमिपूजनही केलं पाहिजे हा विचार मनामध्ये आला
आणि म्हणून त्या ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण बातमी केलेली आहे की मी मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि समाजाच्या निमंत्रणाला त्या ठिकाणी होकार देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले आणि तो कार्यक्रम देखील दिमाखात आल्यानंतर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रस्ताविकात त्यावेळेस अधिकच्या मराठा भवनाच्या साठीचा निधी मागणी केली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस जाहीररित्या सांगितलं की मी आणखीन 10 कोटीची त्या ठिकाणी तरतूद करतो. मग आमचा सर्वांचा गैरसमज काय होता, पुन्हा DPDCची मीटिंग झाली. DPDCच्या मीटिंगमध्ये लाईव्ह माझा व्हिडिओ आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष आणि शंभरकरजी सचिव आणि DPDCच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस 3/7च्या मीटिंगमध्ये मी प्रश्न केला की साहेब आषाढी वारीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय आलेले होते, त्यावेळेस अशी घोषणा झाली आहे तर अधिकच्या 10 कोटीची तरतूद आपण करणार का. त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात दिलेलं आहे की एकदा मुख्यमंत्री बोलले की तो त्या ठिकाणी GR बनत असतो, कायदा बनत असतो, ते दिले जात. परंतु नंतरच्या काळामध्ये काही टेक्निकल त्याला अडचणी आल्या आणि DPDCतून एखाद्या कामाला एकदा निधी दिला की त्याच कामाला पुन्हा निधी देता येत नाही. हे नंतरच्या चर्चेच्या काळात आम्हाला कलेक्टर महोदय आशीर्वाद कुमार साहेबांनी सांगितलं आणि मग त्यानंतरनं यात मार्ग कसा काढता येईल तर मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली तर तो निधी हा अर्बन डेव्हलपमेंट नगर विकास मार्फतच तो निधी मिळू शकतो. त्यावेळेस दीपकदादा वाडदेकर असतील, नागेश काका भोसले असतील, मी असेल, आम्ही सर्वजण कलेक्टर महोदयांना भेटलो. त्यावेळेस कलेक्टर महोदयांनी आम्हाला असं सांगितल्यानंतरनं दिवस फक्त आपल्या पुढं 10 दिवस राहिले होते आचारसंहितेच्या आणि मग तात्काळ त्यावेळेस कलेक्टर महोदय साहेबांना आम्ही विनंती केली आणि COनाही विनंती केली की तुम्ही तो तात्काळ प्रस्ताव नगर विकासकडे पाठवून द्या. कलेक्टर महोदयांनी तसे COना अशी आदेश दिले आणि COनी ते त्या ठिकाणी दीपकजी वाडदेकर आणि नागेश काका भोसले यांनी सर्व टीमनी पाठपुरावा करून तो प्रस्ताव त्या ठिकाणी कलेक्टर महोदयांकडे पाठवून दिला आणि कलेक्टर महोदयांनी त्या ठिकाणी तिकडे प्रस्ताव जाईपर्यंत मी मंत्रालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालून तो विषय तोपर्यंतची पुढची प्रोसेस आम्ही कंप्लीट करून घेतली आणि मग प्रस्ताव दाखल झाला की मला वाटतं आचारसंहितेच्या अगोदरच आम्ही फक्त एकच दिवस बाकी होता आणि त्यावेळेस आम्ही GR त्या ठिकाणी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी मराठा समाजाला हे 10 कोटी अधिकचे त्या ठिकाणी GR आम्हाला मिळाला. मराठा भवनचं स्वरूप कसं असणार आहे, काय काय असणार आहे? आता मराठा भवनचं स्वरूप म्हटलं तर त्या ठिकाणी अधिकचं हा टेक्निकल विषय तुम्हाला संबंधित टेक्निकल पर्सनच सांगू शकतात, परंतु टेंटेटिव्ह मला जी माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेल की बाबा एक साधारणतः समोरच्या बाजूला दर्शनी बाजूला त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक असेल आणि नंतरनं डाव्या उजव्या साईडला एक थोडंसं समाज बांधवासाठी त्या ठिकाणी एक शॉपिंग सेंटरचा विषय असेल, आतमध्ये मोठा हॉल असेल, सेकंडला त्या ठिकाणी एक आपल्याला MPC UPC करणाऱ्या स्टुडंटसाठीची अभ्यासिका असेल, ग्रंथालय असेल आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं एक स्वरूप असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून येणारा जो काही समाज असेल त्यांना त्या ठिकाणी एकत्र येऊन बाबा त्या ठिकाणी सगळ्या काही विचार विनिमय ह्या सगळ्या गोष्टी साधणं असेल, काही सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेणं असेल, या सगळ्या गोष्टी आणि एक समाजाची विचारधारा ठरवणं असेल आणि वेळ प्रसंगी त्या ठिकाणी वेळ काळ बघून जर का आणखीन इतर समाज बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी वा एखाद्या कार्यक्रमासाठी त्यांना काय आपल्याला ते हॉल वगैरे तेवढ्या वेळापुरता जर का देता येत असेल तर तसंसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यासाठी म्हणजे हे सर्व सांस्कृतिक हॉल वगैरे असणार आहे. अशा स्वरूपाचं एक टेंटेटिव्हली आहे. त्याच्यामध्ये आणखीन इन डिटेल्समध्ये मला वाटतं CO महोदय सांगतील आणि याच्यावरती आमचे दीपक वाडदेकर आणि नागेश काका भोसले टेक्निकल विषयावरती अभ्यास करतायत आणि हिस्टॉरिकल विषयावरती अमरजित पाटील म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करतायत आणि बाकीच्या विषयावरती संतोषजी कवडे असतील, सागर चव्हाण असतील, त्या ठिकाणी गंथडे असतील, आमचे देशमुख महाराज असतील, नंतरनं बरेचसे आणखीन आमचे सर्व समाजातील एक सहकारी असतील, बास्तमध्ये जगतापाती शंकर सुरवशे असतील, हे सर्वजण मिळून त्या ठिकाणी एक निर्णय घेतात. पुन्हा किरण अप्पा भोसले असतील,
हे सर्व मंडळी त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी बारकाईनं नियोजन करतायत. आणि मग माझं जे काम होतं, मला जी समाजानं जबाबदारी दिली ती त्या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत तो पाठपुरावा करणे, तिथून त्या GR काढणे, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं मी आजच्या मितीला केल्या. आणि इथून पुढे जो समाज जी जबाबदारी देईल मराठा भवन उभारताना, आणि जिथं जिथं काही अडचणी येतील आणि तशी अडचणीच्या वेळेस मला जी काही जबाबदारी समाज देईल ती जबाबदारी आणि ते काम मी त्या ठिकाणी इमानी ऐतवारीपणे त्या ठिकाणी समाजाचा सेवक म्हणून माझी भूमिका बजावते. साधारण किती कालावधी लागेल सगळं पूर्ण? मला वाटतं आमचा मानस येणाऱ्या आषाढीला त्याचं लोकार्पण सोहळा व्हावा मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच असा आहे. परंतु शेवटी आपण ठरवणं आणि शेवटी सगळ्याच गोष्टी, मग कामगार मजूर वर्ग असेल, त्यांचं साथ असेल, बाकीचं विना कुठल्या अडथळा विना त्या ठिकाणी काम सुरळीत चालणं असेल, त्या गोष्टी आपण भविष्यातले सांगू शकत नाही. परंतु मला वाटतं जर का कोणी काही अडथळा किंवा मिठाचा खडा टाकण्याची भूमिका नाही केली तर मला वाटतं येणाऱ्या आषाढीला लोकार्पण झालेला सोहळा आपण सगळेजण बघाल.